बघा, आता सध्या महाराष्ट्रामधील तसेच आपल्या भारतामधील जे भाजप पक्ष सलग 2 वेळेस सत्तेमध्ये होता आणि आता 2024 मध्ये परत अबकी पार 400 पार म्हणजे सगळ्यात मोठा उच्चांक म्हणजे रेकॉर्ड ब्रेक असे निवडणूक लढवायची हे मानस आहे. बघा, आता यावेळेस भाजपच हरवणार. बघा, ज्यावेळेस आपलेच शत्रू तयार होतात त्यावेळेस परक्या शत्रूची काही गरज नाही. ज्यावेळेस आपल्यामधूनच विरोधक तयार होतात त्यावेळेस परकीय विरोधकाची काहीही गरज भासत नाही, कारण आपल्यांनाच आपले सर्व गुपित माहिती असतात. मित्रांनो नमस्कार, मी आपला मित्र आर.जे. जगताप समोर आज एक अतिशय महत्त्वाचा विश्लेषण आणलेलं आहे. ते म्हणजे भाजपच संपवत आहे. बघा, आता 3 कारणं आहेत भाजप संपायचे महाराष्ट्रामध्ये. पहिलं कारण म्हणजे नारायण राणे त्यांचे 2 सुपुत्र. नारायण राणे ज्यावेळेस अशोकराव चव्हाण भाजपमध्ये आले त्यावेळेस त्यांना खासदारकी राज्यसभेची मिळाली, परिणामी खासदारकी ही राणे साहेबांची गेली. कारण सत्तेसाठी जो व्यक्ती काँग्रेस सोडून, शिवसेना सोडून काँग्रेस सोडून भाजपमध्ये आलेला आहे आणि त्याच्या इगोला धक्का पोहोचला. भविष्यामध्ये हे पहिली वेळ नाही, 2010ची 7ची वेळ पण अशीच होते आणि याचं पण राजकीय समीकरण ऐन टायमाला बदलू शकतं. तो ते नाराज आहेत भाजपविषयी आणि त्यांचे 2 मुलं त्यांनी जणू सुपारीच घेतलेली आहे भाजपची. सारखं भडकाऊ भाषणं असतील, वादग्रस्त विधानं असतील. आता तरी निलेश राणे आणि भास्करराव जाधव यांचं दोघांचं चांगलं झुपलं होतं. त्यानंतर नितेश राणे ते बोलले होते की पोलिसाविषयी आक्रमक गोष्टी बोलल्या होत्या. त्यावरती बाळासाहेबांना सांगितलं की हा वेडा माणूस आहे, अटक करू नका म्हणून. म्हणजे हे दोघं आणि हे वडील म्हणजे हे पिता पुत्रांनी जणू एक हे घेतलेलं आहे, त्यांनी विडा उचललेला आहे भाजपला संपवायचा. आणि आपण एखादी गोष्ट करतो, आपण लोकप्रतिनिधी आहे आणि त्यावरती राहून आपण अशा गोष्टी करतो, हे जनताला पूर्ण दिसतं. जनता पूर्ण बघत असते. त्यामुळे जनता नक्कीच यांचा विचार करेल आणि यांच्या भाषणामुळं, यांच्या भडकाऊ भाषणामुळं जनता त्रस्तली आहे. हा झाला पहिला मुद्दा. आणि यांचाच या पितापुत्रांची दुसरी करामत आहे. मराठा आरक्षणाविषयी सगळ्यात जास्त विरोध ह्या तिघांनी केलेला आहे. प्रथमतः पोरानं केला, नितेश राणेनं. त्याचा इफेक्ट झाला नाही काही, परत बापानं केला. म्हणजे ह्या घरांचा अँगल जो आहे तो अँगल फक्त विरोध करणे आहे. कोणी असो, जो कोणी बिस्किट टाकल तिकडे जायचं आणि तिकडे जाऊन भुकायचं काम करायचं. मी असं म्हणत नाही, तुम्ही यांचे मागचे व्हिडिओ बघून घ्या एक वेळेस, तो समजून जाईल. यांचा पण एक खारीचा वाटा आहे त्यामध्ये भाजप संपण्यामध्ये. आणि पुढली गोष्ट आहे ते म्हणजे मराठा आणि ओबीसी आरक्षण. मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण हे एक कारण आहे. यातनं सुद्धा भाजपाला मात मिळू शकते, कारण मराठ्यांचं आंदोलन 5 ते 7 महिने चाललं आणि हे अतिशय तीव्र असं आंदोलन होतं. अंतिम टोकापर्यंत हे आंदोलन गेलं, तरीही जसा हवा तसा रिझल्ट आला नाही. वारंवार जरांगी पाटलानं शासनाला धारेवर धरलं, पण ऐन टायमाला त्यांनी शिंदे साहेबांना पुढे करून आपण पाठीमागे राहायचं काम केलं. पण यांचा रोष, मराठ्यांचा रोष जो आहे तो जास्त बळावत आहे भाजपच्या विरोधामध्ये. आणि यांच्या मनामध्ये एक गोष्ट कळलेली आहे की भाजप हे आरक्षणाला विरोध करतं. म्हणजे 5 ते 7 महिने लढा उभारून एवढा आमच्यावरती एक की अन्याय करतो आणि एकदम तुच्छ ह्या भावनेनं भाजप नेहमी मराठ्यांना वागवत आलेला आहे. ही एक मराठा लोकांचा समज झाला मनामध्ये. आणि जी हालत झालेली आहे, जसं झुलवत ठेवलं तसं भांडण लावून ठेवलं समाजामध्ये, ओबीसीमध्ये आणि मराठ्यामध्ये, हे समाज विसरला नाही. त्यामुळं जर आरक्षण हे ओबीसीतनं पूर्णपणे भेटलं
तर त्यावेळेस ओबीसी समाज नाराज होईल, आणि नाही भेटलं तर मराठा समाज नाराज होईल. पर्यायी मराठा आणि ओबीसी दोन्हीही समाज हे भाजपवरती नक्की नाराज असतील. हेही कारण असू शकतं की भाजपला यावर्षी ओबीसी वोट बँक आणि मराठा वोट बँक त्यांना यांचं मनावाचं पाठबळ मिळणार नाही. परिणामी जो कुठला नवीन पक्ष किंवा एखादा कोण वाली असेल यांचा, त्यांना यांचं बहुमत मिळेल आणि यांचं सहकार्य मिळेल, आणि परिणामी भाजपची जी वोट बँक आहे ती वोट बँक अलगदपणे दुसरीकडे निघून जाईल. आणि तिसरा मुद्दा आहे तो मुद्दा म्हणजे यांचं फोडाफोडीचं राजकारण. भाजपनं सध्या कित्येक घरं पळवून, पक्ष फोडून, ईडीच्या भीतीनं असेल, कुठल्याही भीतीनं असेल, काही भीतीपोटी काही लोकांनी पक्ष सोडले आणि काही आपल्या स्वार्थापायी पक्ष सोडले. त्यामध्ये यांची समजा यांचा वैयक्तिक स्वार्थ यांनी बघितला, पण यांना ज्या जनतेनं वोट दिले त्यांचा कौल यांनी बघितला नाही. याचं नक्कीच नुकसान या निवडणुकीमध्ये भाजपला भोगावं लागेल. कारण ज्या विचारसरणीच्या पाठीमागे आपण गेलो होतो, आपण जी विचारसरणी स्वीकारली होती ती विचारसरणी राहिलीच नाही. पक्ष फोडून ती विचारसरणी पूर्णपणे पळून गेली. परिणामी ज्यांचे पक्ष फुटले त्यांच्या प्रती लोकांची सहानुभूती ही 100% जाणार, यामध्ये काहीही शंका नाही. आणि त्यामध्ये भाजपला जो जनतेचा रोष आहे, शिवसेना, ठाकरे गटांचा, राष्ट्रवादी, शरद पवार गटांचा, तो रोष ह्या निवडणुकीमध्ये नक्कीच दिसून येईल आणि ह्या रोषाला भाजपला समोर जावंच लागेल. त्यामुळं हे पक्षफोडी असेल किंवा हे पक्षांतर बंदी कायदा उल्लंघन करून एकतर्फी निर्णय देणं असेल, ह्या सर्व गोष्टी जनता विसरलेल्या नाही. तुम्ही कितीही चॉकलेट द्या, पण हे चॉकलेट खायची सवय जनतेला चांगली होऊन गेलेली आहे. त्यामुळे चॉकलेट खाऊन सुद्धा जनता आपल्या मार्गानं नक्कीच जाईल. आता पुढला मुद्दा, तो पुढला मुद्दा म्हणजे काय? आता पुढला मुद्दा आहे ते म्हणजे अंतर्गत भूकंप. तुम्ही लोकांचे घर फोडलात, पण आपलंही घर फुटणारच आहे. तुम्ही एखादा झापट मारली त्यावेळेस त्यालाच फक्त लागत नाही, आपल्या हाताला पण चटका बसतो. पर्यायी अशी गोष्ट आहे, आपण एखादी गोष्ट केली त्याला रिफ्लेक्टमेंट लगेच भेटते, रिफ्लेक्स लगेच भेटते त्याला. बघा, सकाळून ऊन असतं, दुपारून सावली असते. म्हणजे एका नाण्याला सुद्धा दोन बाजू असतात. एका साईडलाच सावली ही कायम नसते. असंच सत्य आणि खोटं सोबत कधीच राहू शकत नाही. ह्या सर्व गोष्टीवर ज्यावेळेस आपण डोकं झाकायचा प्रयत्न करतो, आपले पाय आपोआप उघडे पडतात. आणि ज्यावेळेस आपण पाय झाकायचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपलं डोकं आपोआप उघडं पडतं. तुम्ही कितीही सावरायचा प्रयत्न करा, तुम्ही कितीही सामावून घ्यायचा प्रयत्न करा, पण अशामुळे काय होतं, जे अंतर्गत फूट आहे ती वाढत चालली आहे. भाजपचा पण हाच मुद्दा आहे, अंतर्गत फूट वाढत आहे. कारण हिस्सेदार वाढले, त्यानंतर यामध्ये हिस्से पडू लागले. सीट शेअरिंग असेल त्यामध्ये यांचा वाद उद्भवू शकतो. कारण जे निष्ठावंत भाजपवाले आहेत, ज्यांनी भाजप विचारसरणीवरती आलेले लोक आहेत, पूर्वीचे आमदार असतील, खासदार असतील, कार्यकर्ते असतील, यांची निष्ठा डावलून त्या ठिकाणी जर काँग्रेसचे लोक तुम्ही घेतलात पक्षामध्ये, पक्ष फोडून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना, त्यावेळेस जे मूळ नेते आहेत, ते एकनिष्ठ आहेत भाजपचे, त्यांचं काय? तुम्ही यांची पद तुम्ही डायरेक्टली तुम्ही डावलत आहात. याचा प्रत्यय तुम्हाला आला असेल राज्यसभेला. काँग्रेसचे देवरा अशोक चव्हाणला फोडलं गेलं. अशोक चव्हाणला आणल्या लगेच राज्यसभा, मिलिंद देवराला राज्यसभा. म्हणजे तिकडले बोलवायचे, इकडे पाठवून द्यायचे. जे मूळ आशेवरती आहेत त्यांनी करायचं काय? आता आमदारकीला पण हेच होईल, खासदारकीला पण हेच होईल. सीट शेअरिंग वरनं 100% यांच्यामध्ये फूट पडू शकते. फूट पडणारच, ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे. कारण ह्या राजकारणामध्ये, फोडाफोडीच्या राजकारणामध्ये फूट नक्कीच पडणार. आपण जर लोकांची घरं फोडत असू तर आपलं घरे नक्कीच फुटणार, आपलं घरे नक्कीच 100% फुटणार. खुदा के घर में देर है लेकिन अंधेर नाही. आपण जर लोकांचं वाईट करायला जाऊ तर आपलं ही वाईट होतं. हे एक नैतिकता आहे, ही होणारच 100%. ह्या गोष्टी 100% खऱ्या आहेत आणि याचा फटका भाजपला नक्कीच बसणार.
बाकीचं कुठली गोष्ट असो, हे राजकारण असेल, हा राजकारणामध्ये ह्या सर्व गोष्टी माप असतात. राजकारणामध्ये, युद्धामध्ये ह्या गोष्टी एक राजकीय चाल म्हणून जर पाहिल्या तर ह्या पूर्ण गोष्टी योग्य आहेत. पण ह्या योग्यतेला नैतिकतेचं झालर पाहिजे. ते झालर पाहताना दिसत नाही. ते झालर हवं होतं ते इथं नाही. फक्त नैतिकता सोडून सर्व गोष्टी होत आहेत. हा पण लोकांचा सवाल आहे यामध्ये. आता एकूणच 2024 मध्ये आपल्याला वेळच दाखवून देईल नेमकं नैतिकतेला जनता कौल काय देईल, जनतेचा कौल नेमका काय असेल. तुमचं यावरती मत काय आहे नक्कीच कमेंट करून सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जय हिंद.